मोहोळ नगर परिषद निवडणुकीत होम टू होम प्रचारात रमेश बारसकर आघाडीवर. मोहोळ नगर परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत शहराचे राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत असताना संपूर्ण मोहोळमध्ये आज नाव घेतले जाते ते रमेश बारसकर आणि त्यांच्या दमदार नेतृत्वाचे. शिवसेना शिंदे गट पॅनलच्या प्रचाराने शहरात अक्षरशः उत्साहाचे वादळ निर्माण केले असून नागरिकांच्या प्रचंड प्रतिसादात वाढणारी ऊर्जा पाहता या निवडणुकीत धनुष्यबाण पॅनलने जोरदार आघाडी घेतल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. मोहोळच्या आजच्या समस्या ओळखून त्यावर ठोस उपाय सुचवणारी कार्यशैली आणि नागरिकांना आपलेपणाने भेटणारे नेतृत्व या तिन्ही गोष्टींनी रमेश बारसकर यांनी मोहोळकरांच्या मनात एक वेगळा विश्वास निर्माण केला आहे. सतत जनतेमध्ये राहून त्यांच्या अपेक्षा जाणून घेणाऱ्या बारसकर यांच्या ठाम व पारदर्शक भूमिकेमुळे त्यांच्या विषयीचा आदर दिवसेंदिवस वाढत असून शहरभर या नेतृत्वाचे मोठे कौतुक होत आहे. या मोहिमेत बारसकर व पॅनलमधील उमेदवार प्रत्येक घरात पोहोचून नागरिकांशी थेट संवाद साधत आहेत. वृद्धांची काळजी, महिलांच्या अडचणी, तरुणांच्या रोजगारविषयक आकांक्षा, शहरातील पाणी पुरवठ्याची व्यवस्था, स्वच्छता आणि सार्वजनिक सुविधांची कमतरता या अनेक विषयांवर नागरिक बारसकर यांच्या समोर अत्यंत मोकळेपणाने आपली मते मांडत आहेत. विशेष म्हणजे या समस्यांना केवळ ऐकण्यापुरते न थांबता त्यांचे निराकरण करण्यासाठी स्पष्ट दिशा व वास्तववादी आश्वासन पॅनेलने दिल्यामुळे बारसकर नागरिकांमध्ये यांच्याविषयीचा विश्वास आणखी दृढ झाला आहे. मोहोळ शहराचा भविष्यकालीन विकास कसा असावा याची जाणीव ठेवून बारसकर यांनी केलेल्या शहराच्या कारभाराची आखणी अत्यंत सूक्ष्म व काटेकोर असल्याचे नागरिकांना जाणवत आहे. शहराला स्वच्छ, सुरक्षित, शिस्तबद्ध आणि आधुनिक करण्याचा त्यांचा संकल्प ही केवळ घोषणाबाजी नाही तर प्रत्यक्ष कृतीतून मार्ग काढण्याचे सामर्थ्य असलेला दृढ निश्चय आहे. नागरिकांच्या दाराशी पोहोचून त्यांच्या समस्यांची नोंद घेणे, त्यावर व्यवहार्य उपाय सादर करणे आणि समस्या सोडवण्यासाठी यंत्रणेला उत्तरदायित्व ठेवण्याच्या त्यांच्या तळमळीमुळे बारसकर यांचे व्यक्तिमत्व अधिक प्रभावी ठरत आहे. नगराध्यक्ष पदासाठी उभ्या असलेल्या सिद्धिताई वस्त्रे यांच्या उमेदवारीने या पॅनेलची ताकद अधिक वाढली आहे. शिक्षित, संयमी आणि प्रामाणिक वृत्ती असलेल्या सूत्रे यांच्या धनुष्यबाण पॅनलला प्रचंड जनात. उमेदवार सिद्धी वस्त्रे शिक्षित, संयमी आणि प्रामाणिक वृत्तीच्या असल्याने शहरातील महिलांकडून त्यांना दणदणीत प्रतिसाद मिळत आहे. स्त्री नेतृत्व सक्षमपणे पुढे आल्यास शहराच्या प्रशासनात नव्या पारदर्शकतेची व कामकाजात काटेकोरतेची पर्व सुरू होईल अशी अपेक्षा नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. प्रचारादरम्यान शहरभर फिरताना दिसणारा उत्साह, कार्यकर्त्यांची अखंड धावपळ, प्रत्येक भागातून मिळणारे स्वागत आणि नागरिकांनी दिलेला निखळ पाठिंबा पाहता मोहोळमध्ये धनुष्यबाण पॅनलचा जनाधार झपाट्याने वाढताना दिसतो आहे. अनेक प्रभागांमध्ये नागरिकांनी बारसकर यांच्या कार्यशैलीचे कौतुक करत त्यांना शहराच्या भवितव्याची खात्री देणारे नेतृत्व म्हटल्याचे ऐकायला येते. शहरात चर्चेचा विषय एकाच नावाभोवती फिरताना दिसते. रमेश बारसकर म्हणजे विकासाची हमी. मोहोळ शहरात निर्माण झालेल्या जनभावनेने या निवडणुकीचे स्वरूप बदलून टाकले आहे. धनुष्यबाण पॅनलचा वाढता प्रभाव, नागरिकांचे उमटणारे प्रेम आणि नेतृत्वाविषयीचा अढळ विश्वास पाहता या निवडणुकीत शहराने मनोमन निर्णय घेतल्याचे स्पष्ट जाणवते.